हॅलो. नमो नारायण महाराज. नारायण. कोणीकडून आले कोणीकडे चालले? स्वर्गातून आलो आणि पाताळात चाललो. बर. मग आता इकडे आडमध्ये अचानक येणं कस काय झालं? वाकल्याला पंचमी चालू आहे. थोडा आवाज आला. बर. पंचमीचा घुंगरायचा. हा घुंगराचा. म्हटलं चला चक्कर मारून येऊ. बर. आणि बरेचसे निरोप आहे. बर. म्हटलं ते निरोप देऊन देऊ. हा वरचे जायल मध्ये यायचे. हा त्याच्यापैकी आता जाधवातलं कोणी भेटलं होतं का? जाद वाचलं भेटलं तर विठ्ठल मुरलीधर जाधव. हा सीताराम भाऊचे म्हातारा. त्यांचं असं आहे भाऊ. बर. म्हाताऱ्याची सासूरवाडी वाकल्यातच. बर. सीताराम भाऊची सासूरवाडी वाकल्यातच. हा. राहायला साल त्यांचा मुलगा आहे त्याची वाकल्यात. त्याची वाकल्यातच. हे काही गाव सोडी ना. हा. गाव सोडायचं न कारण हा. यांना वाटलं बाहेर जर सासरवाडी केली पोराची हा. पैसे लागतील ना. पैसे. हे बेकार तो धंदे यांचे. हा. रुपये खर्चायचा नाही. पैसेच नाही त्यांच्याकडे. ते काही रुपये खर्चित नाही. हा. म्हणून त्याने गावातल्या गावात बागवलं. नाही आणि ते हुशार आहे. त्यांना माहिती आहे खेळ पाचर दहावीला इडे चांगली होईल. बाहेर काय ठेवा काही. त्याचं काय झालं भाऊ? हा. सीताराम भाऊला जर असं वाटलं हा. हा चहा प्यायची, बर. ते काय करत्या उभी गल्ली तरी द्या. उभी. उभी पहिले जात्या विलास नाना राम राम. म्हातारीचं कस काय? बर. नानाला माहितीये चहाला गिरे घाल. गिऱ्हाईक. म्हातारी बरी आहे झोपेले निघा. निघा. नंतर रमेश निकम. हा. दादा राम राम. बर. ते म्हणे भाऊ तुमची बहीण घरी नाही हा. निघा. निघा. हा. नंतर मग राजू निकम हा. त्यांच्या घरी गेले. राजू भाऊ राम राम. राजू भाऊ वाटलं की रे घाल. पण आता असं म्याव नाही. हा. नाही म्हणते तरी कसं. नाही बरोबर आहे ना. राजू भाऊ मागच्या घरात जाते. हा. बाईला म्हणत्या पेशलच्या आठवा पाहुणे आले. पाहुणे आहे. पेशलच्या म्हणजे कशी ज्या गुळाला मुंगलेला गेले. मुंगळे. हा. रवा करेल रवा. मुंगले लागेल म्हणजे गुळाचा चहा करा. हा. नंबर 2 3 दिवसाची चहा पत्ती ती बाजूला ठेवत राहते. स्टॉक मध्ये रिझर्व. हा उकळेल बरं का. हा. उकळेल बेकामी होईल. हा. तिची चहा सीताराम भाऊला. मग तर चांगलं आरग उतरत असं. चहा प्यायला सीताराम भाऊ लागले. हा. राजू भाऊ चहा घ्या ना. नाही मी आताच घेतला. कारण त्यांना माहिती आहे काय पराक्रम करेल. हा. सीताराम भाऊन चहा वळली. राजू भाऊ कस काय चहा होती. सीताराम भाऊ येणं लय प्युअर होती. तिथून निघले कदम वस्ती. तिकडं ढेकूर रोडला. भाऊ राम राम. अशोक भाऊ. हा. भरत भाऊ राम राम. यायच्या गल्लीत. त्यांना वाटलं आलोय. गेले रामनाथ भाऊच्या घरी. बर. ज्यांची मुलगी करत त्यांच्या घरी. हा. रामनाथ भाऊला आले वाटले सोयरे. हा. दुपारची वेळ होती. रामनाथ भाऊ बाय माणसाला काय म्हणत्या का रे म्हणे काही आहे का तयार. बाई माणूस हुशार आहे म्हणे कढी न भाकर आहे. कढी भाकर द्या आणि पाहुणे जाऊ द्या. पाहुणे जाऊ द्या. सांगा भाऊ त्यांना म्हणा या कढी भाकर जर तुम्ही खात राहिले नंतर तुम्हाला शिळ्या भाकरी भेटतील. याचं जरा भान ठेवा आणि जरा आपल्या आपल्या हिशोबाने चालू द्या. सीताराम भाऊ सांगायचं का? हो त्यांना सांगा. बर बर. त्यांना दूध बी जरा कमी करायचं सांगावं लागल. हा त्यांची ढेर वाढली जरा. माझा अप्पा भेटले होते का? हा माझा बापा भेटले. वगैरे. वाकले ती पंचमी पाहिली. हा. त्यांना खूप स्वर्गात आनंद झाला. बर. ते म्हणे भाऊ पंचमी खूप जोरात चालू आहे पण पंचमीच्या पहिल्या दिवशी हा. आमच्या बीएमच्या हातानं हा. तेवढी पूजा करा म्हणे. जोडी ना पंचमीचे. सुरुवातीला हा. बीएम ला पंचमी सुरू व्हायच्या अगोदर बोलवलं. बर. बीएम एकटे आले. हा. इथं बामणानं मंत्र चालू केले. मग बीएम ला वाटलं घरी कुठं जात्या. ती मागे गेले सोंगाच्या घरात इकडं मेकअप रूम मध्ये. हा. मालकीन बाईला म्हणे बाई पुढे ये. हा. ते म्हणे काय भानगडे काय नाही 5 मिनिटाचं काम आहे. पूजा करायला. ते बस येऊन बाई बसल्या मालकीन बाई. बर. बीएम इकडून बाई तिकडून बर. बसल्यानंतर ही बाईला काय म्हणत्या सरक इकडं सरक इकडं हाताला लावायला. हा हा हा. बाईला वाटलं काय भानगडे. हा. इकडं सरक बाईनं मारे लाग बीएम स्टेजच्या खाली. बर. का रे काय भानगडे तुला घरी बायको नाही का. बीएम गरबडला. हा. सीताराम बोल म्हणे भाऊ बाबले बेकार झालं. म्हणे काय झालं. अरे म्हणे कमरात लाग बसली बीएमच्या. बीएमच्या. त्यांना म्हणा रिकामे काम करू नका. जरी पूजा करायची घरची बाई आणायची ना. हा बरोबर आहे. इकडे लोकांच्या बाय भाऊ राहिले चालन का.
नाही नाही असं नाही चालायचं. ते राऊत कंपनीत कोणी भेटलं होतं का राजू भाऊचं? हा विठ्ठल भाऊ ती बाबा बाबा त्याला 2-3 आहे. नारायण भाऊ आहे हा. पण त्यांची एक चिरंजीव आहे. 2 आहे पण ती एक पातळ पातळ राजू. राजू. भाऊ त्या राजूनं काय केलं हा. आता 2 महिन्यापूर्वी कार्यक्रम ठेवला. कायचा जागरण गोंधळाचा. नामकरण. जागरण गोंधळ कार्यक्रम 35 सांगायला याय ना गल्ली धरली आमंत्रण द्यायला. बर. सीताराम भाऊ जेवायला या. सीताराम भाऊ म्हण बरं आहे पण लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. सीताराम भाऊ भरोसा नाही ना. हा. बरे सांगा टामला सगळं शंकर बोडरे हा. बाबासाहेब बोडरे हे बी लबाडच. मला काय भानगडी म्हणजे जागरण गोंधळाचा कार्यक्रम. हे सकाळी निघले कार्यक्रमात आमंत्रण सांगायला. सांगायला. कोणी चहा पाजली का पिऊन घ्यायची. थोडी दिली ती बी आणून घ्यायची रस्त्यानं. हा हा. संध्याकाळ झालं ना आमंत्रण सांगता 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 संध्याकाळी सर्व लोक जमले कुठे यांच्या घरी. घरी 8 वाजले जेवणाचा पत्ता नाही. हे म्हणे काय रे बा काय भानगडी एवढा टाइम कस काय झाला. ते म्हणे कार्यक्रम एक नाही भाऊ पोराचं नाव ठेवायचं वेगळंच आहे. वेगळाच. आई निवडणुकीला निवडून आली निवडून आली तो वेगळाच. तो कार्यक्रम आहे म्हणे. राजू भाऊची बाई ती आता ती बाई शेती खाली काहीतरी नोकरी लागली येणार झाली. तिचा कार्यक्रम. वेगळाच. हे पहाटी लंगर तोडायला लागले. लंगर काही तुटाना. हा. शेवटी राजू भाऊला अर्धी द्यावा लागली आणि नंतर लंगर तुटला. बरोबर. त्याशिवाय आता ताकद येत नाही ना. त्यांना म्हणा या असं चालायचं नाही. जे कार्यक्रम करत ते जरा व्यवस्थित करायचा. पण आता लंगर तोडायला पिलाच का? लंगर तोडायला पिलाच होता. थोडी घ्यावाच लागली. रामदास बाबा सोनवणे भेटले होते का? मुकरदम हा. हो त्याला 2 आहे. एक गोरख भाऊ हा. जगाच्या कल्याणात संताची विभूती आणि ते कष्टविधी परोपकार आहे. पाणी उभ्या गल्ली दळण फुकट दळून न्या काही अडचण नाही. म्हणा घरी भाऊ आता 10वी-11वीला पोरगी आहे जरा घराकडे बी लक्ष दे. अरे बरोबर आहे. 2 नंबरचे देवीदास. देवीदास बडबड करायला कमी नाही. हा. त्या दिदाचा आज झाला भाऊ आता ते मोठी भरायचं काम करायची. मोठे भरायचं काम करताना नाल्या कूद वडे कूद इकडे जाय तिकडे जाय त्याला टाइम लागला. फिरवावं लागलं त्याला. त्याच्यामुळे त्याचे गुडघे गेले भाऊ. गुडघे गेले. मी आता असं ऐकलं भऱ्यातला बॉल का आवडला बरं? हे गुडघ्याचं मग तपासायला मुंबईला गेले हा. टाटा हॉस्पिटलला. हा. तिथं डॉक्टरने सांगितलं म्हणे भाऊ तुमच्या दोन्ही गुडघ्याच्या वाट्या गेल्या बर. सटकल्या दोन्ही बी. तर गुडघ्याच्या वाट्या सटकल्या आणि त्याचं ऑपरेशन अर्जंट करावं लागतं म्हणे आजच्या आज. दिविदास गरबडला. बर. दिविदासला असं वाटलं भाऊ हे काही खरं नाही. त्याने फोन केला कोणाला प्रशांत मास्तरला. म्हणे भाऊ माझ्या दोन्ही गुडघ्याच्या वाट्या सटकल्या. आता यांना थोडी रेंज कमी हा. होती. हे झोपीतून उठले. हा. यांना असं ऐकायला भेटलं का देविदाच्या दोन्ही गोट्या सटकल्या. भाऊ, त्यांच्या या प्रॉब्लेम मुळे हा. त्यांना सगळ्याला फोन केले पूर्ण मित्र हा. का त्यांच्या गोट्या सटकल्या. नंतर ही गोष्ट माहित पडली डॉक्टरला. हा. डॉक्टर आले काय बरं काय भानगडी. त्याने फोन केला दिदासला. म्हणजे दिदास काय भानगडी. गावात पूर्ण चर्चा वेगळीच चालली. काय भानगडी म्हणजे काय डॉक्टर माझ्या वाट्या सटकल्या. अरे पण गावात हा प्रशांत काय म्हणतो म्हणे गोट्या सटक. म्हणजे आता बोलण्याचा घोळ झाला तो. हा फोन झाल्यामुळं याय ना तिथून जे फोन लावला प्रशांत मास्तरला म्हणे काय रे अरे तू मास्तर आहे का ढोर मास्तर आहे. हा. तुला काही बोलणं तारतम्य आहे का नाही. माझ्या गावात काय बोल केली म्हणतो अशी. त्याला म्हणे तू जरा सोयीणार आहे. तू आता नवीनच आला तुला या गावचं काहीच माहित नाही. मास्तरला जास्ती बोलत घाला गाडी करू नको. नाही झाला असं झोपीच्या नादात होतं ते अरे पण कधी. असं नाही ना हो. त्यांना म्हणा जर सोयीणार राहा म्हणा. ते सोनवणे भेटले होते कोणी वाड्यातले भुजंगराव कोणी. हा भुजंगराव सोनवणे भेटले होते. त्याला एकच चिरंजीवी बाबासाहेब सोनवणे. हा. आता ते पहिले प्रगतशील शेतकरी होते. बाजरी ज्वारी मका गहू हरभरे सगळे केले. हा. ते त्यांचं जंबासाना. मग ते ना आता नवीनच शक्कल काढली. आपल्याला लवकरात लवकर श्रीमंत तसं होतं. हा. मग त्यानं काय केलं आता कोंबडीचा उद्योग चालू केला. कोंबडीचा 500 कोंबड्या आणल्या. 500. हा. अरे चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई फक्त 30 राहिल्या. बरोबर आहे. आम्हाला आज माहित झालं 500 तुम्ही सांगितल्या. भाऊ इतक्या दिवस सगळ्यांना बाजरी दाखवायला नेत होता. आता नदीच्या तिकडे बी येऊ देईना. अनुभव असं झाला आता
घरी बायकून जर आवाज दिला का हो इकडे या ना, हे काय म्हणतं, अरे म्हणे मला मळत गेलं तर कोंबड्याचा आवाज येतो, आणि जर गावात आलो तमास गिरणीचा आवाज येतो. मी काय करू आता? 3 दिवस कोणते बेफाम आहे. बेफाम आहे. त्यांना म्हणा जरा सोयणारा आपल्या घरी जरा शुभ कार्य आले थोडं घरी लक्ष द्या म्हणा. सांगून देऊ काहीच अडचण नाही. ते तोडावत कंपनीच भेटला होता कोणी? हा, प्रताप सिंग तोडावत. त्र्यंबक महाराजचे वडील. त्यांना एकच आहे. हा. आणि बहुतेक निरपय एक सिंगर त्यांचीच. हा. त्यांचं असं झालं भाऊ, गावात पंचमी काय आणली, हा. कोण म्हणतात? त्र्यंबक महाराज. महाराज. अरे का चांगलं आहे का? हा. मग का रे भाऊ, ज्या टायमाला ह्या बायाच्या गाड्या आल्या, हा. अरे बोजी उतरायला तर पहिले तूच होता. आणि आता सोंगाच्या मग कोण येत, कोण येत? योगेश त्र्यंबक महाराज. बिजू बोटरे आहे. सीताराम जाधव आहे. आणि मग सगळी आता भिकन मास्तर. भिकन मास्तर आहे. अरे अख्खा भरती मंडळी आहे. साहेबराव. वरून काय म्हणायचं पोरस भरायला, हा. काय आणलं बा तमाशा. हा. आणि मग तुम्ही काय करू राहिले? बरोबर आहे की मी नाही? नाही त्यातली. आणि कडी लावा आतली. हे वजनी मंडळ आहे का? एक मिनिट. शिंदे कंपनीचं भेटलं होतं कोणी? शिंदे कोण? गोविंद. गोविंद शिंदे. बरोबर. त्यांची एकटाची रामारी शिंदे. रामाई मामा. बरोबर. त्यांच्या आता मागे मुली वाल्मिक मामाचे नातू. मुली वाल्मिक मामाचे चिरंजीव रामाई भाऊ. हा चिरंजीव. त्यांचे नातू आहे. तुम्हाला गोविंद सांग- मामाचे. हा वाल्मिक मामा. बरोबर. त्यांच्या आता मुलीत लग्न होतं रामारी भाऊच्या. हा. मुलीत मळ्यात लग्न होतं. मळ्यात होतं. त्यांचं म्हणणं असं आहे, मी प्रत्येक लग्न कार्यात हजर राहतो. हा. माझ्या तिथं लग्नाला कमीत कमी 4000 लोक जमतील. जमते नाही. आणि त्यांचा व्याज बरोबर होता ना. त्यांना स्वयंपाक बनवला 4000चा. बर. हळदीला लोक आले 1500. हा. बाफल्या उरल्या. बर. महिन्यापासून दोघं नवरा बायको बाफल्या कुठून खात्या. लग्नाच्या. लग्नाच्या बाफल्या. महिना झाला. त्यांना म्हणा लोक भाऊ येतीस त्या फक्त, तसे नाही तू एवढं नको वळवळ करू. नाही बरोबर आहे ते बी. ते सूर्यभान बाबा भेटले होते का? सूर्यभान बाबा. निक्का. हा त्यांना 2 चिरंजीवी. एक दिलीप निकम. अण्णा. दिलीप अण्णा माझे उपसरपंच. हा. बरोबर आहे की नाही? दुसरे विलासाना ते उपसरपंच आहे ना, हा. कोण दिलीप अण्णा. हा. ते आधे इधर जावे. हा. आधे उदर जा. काही कामाचे नाही. म्हणजे नेमकं कसं? नेमकं असं आहे भाऊ, हा. ते कधी शिवसेनेकडे राहत, हा. कधी कमला मागे फिरत आहे. कांबळाबाई का? हा त्यांच्या मला त्यांचं काही खरं नाही. आणि कधी ते पिवणी पडात्या. पिवळे. पिऊन पडात्या. पिवळून पडा द्या. मी म्हणलं पिवळे पडा द्या. दुसरे विलास नाना आहे, हा. त्यांनी दुकान टाकेले. त्यांच्या दुकानात असं आहे भाऊ, ज्या मोठ्या वस्तू आहे हा. का त्यांचे भाव 50 न कमी राहते. इलास नानाकडे. साखरेचे भाव 50 न कमी, 50 न कमी. गोड तेलाचे भाव 50 न कमी. पण ज्या इतर छोटे छोटे वस्तू आहे हा. त्यांचे भाव 50 न काय 100 न जास्त. ज्या नामांकित आहे त्या. हा त्यांचे गुरु कोण आहे? मनोज सोनी. हा. हा. भाऊ थोडं खायचं पण भरपूर खायचं. भरपूर खायचं. त्याने गल्लीचे आखे दुकान टेकवले. 4 एकर जमीन घेतली. इलास मग नाना. याला बडे करूच घेतली ना, कापाप झाली आहे. काय आता विचारावं लागेल भाऊ. त्यांना म्हणा असं ना करू जरा, सोयना चालू द्या. ते नायाचं कोणी भेटलं होतं का नवनाथचं? भाऊ नवनाथ नावी. नावी सोनवणे ते ना ही पंचमी आल्यापासून उपोषण मांडलं. नवनाथ ना. नवनाथ ना कशाचं? उपोषण मांडलं, बिगर अन्न पाण्याचा त्याग केला ना 2 दिवसापासून. कारण काय? त्यांचं म्हणणं आहे, मी गाडी घेतली, हा. गाडी घेऊन 2 महिने झाले. 2 महिने. मी पेपरला दिलं, हा. मोबाईलला व्हॉट्सअपला टाकलं, स्टेटसला ठेवलं, माझी गाडी भाड्याला कोणी लावीत. लावीत नाही. तर त्यांचं म्हणणं असं आहे, जे तमाशा ते कलावंत आहे हा. त्यांना एक ट्रिपला माझ्या बरोबर पाठवा. कुठं पण? आता समजा पिनाकेश्वर डोंगर असेल, हा. इकडे आपले कपिलनाथ आश्रम असेल, त्यांचं म्हणणं मला कारण कसं आहे त्याच्या गाडीत जाणं म्हणजे जरा. नाही, त्याचं म्हणणं आहे, भाऊ मी इमानदारी राहील पण त्यांच्यावर भरोसा बसत नाही लोकांचा. त्याच्यानंतर ते केदारनाथ त्यांना काही निरूप आहे का? ते काय झालं भाऊ, कालची गोष्ट आहे, हम्म. पंचमीचा पहिला दिवस. हा. केदार आबा आणि कडू निकम इथं बसेल होते स्टेजच्या बाजूला. स्टेजच्या बाजूला. हम्म. आता काय झालं, या महिला मंडळ नाचायला लागल्या. मग त्या दाजीबा या ना, दाजीबा या ना, ते असं म्हणायला लागले. आता यांचे दोघं चष्मे लागले आहे ना. हा. चष्मे लागलाच म्हणून त्याला वाटलं मला म्हणली, त्याला वाटलं मला म्हणली. ते दोघं लागले उपटत भांडायला. खाली. खाली तो म्हणतो मला म्हणली, दुसरा म्हणतो मला म्हणली. बर. यांच्या उपटापटीमध्ये मग धरमचंद आला. हम्म. अरे म्हणे बावळे हो, तुम्हाला नाही म्हणू शकत,
3 एकरवर मी ऐकलं म्हणे हा, ते बरोबर. तुम्हाला काय आलं म्हणते रे? तुम्ही रुपये खर्चित नाही म्हणे. अरे ते मला म्हणले म्हणे दाजेबाई. हा बरोबर आहे, ज्याच्याकडे माल त्याच्याकडेच घाले ना. याला कोण काय तोडली तिरक ते नवीन पंच कस काय कर पंचमीचे नवीन पंचची जवळजवळ किती मोठी आहे किती लई आहे. 1 मिनिट मागे यादी बरीच मोठी आहे. हसायचं काही काम नाही. मागून पुढून ये. हा आता त्याच्यात जयनाथ भाऊ सरपंच सरपंच रत्नाप्पा सोनवणे. हा. आता हे लोक बऱ्याच दिवस पंचमी करतात. आता जयनाथ भाऊ नवीन आहे पण यांच्यात काय लय भांडणं चालू झाले कामावरून. ह्यो म्हणतो मला ते काम करू द्या, तो म्हणतो मला हे काम करू द्या. पंचमीचं पंचमीच आता त्यांचं काय म्हणणं आहे बा बऱ्याच दिवस पंचमी नव्हती. नाही. लोक कलावंत आपल्या गावात आले हा. मग आम्हाला थोडा सेवेचा लाभ शेवा- द्या. हा. मग आम्ही काय ठरवलंय जुन्या पंचांनी का यांना काम वाटून द्या. काम वाटले नाहीत म्हणजे मी भांडण करणार हा, नाही. बरोबर. आता जयनाथ भवन रत्ताना आपण यांनी काय काम करायचं जे महिला कलाकार आहे हा. त्यांच्यावर देखभाल ठेवायची दोघ आहे ना. दोघांना म्हणजे कुठे जात्या कुठे येत्या किंवा बाहेरचे पोरं काही त्रास देते त्यांना हे त्यांचं काम. आता अजय जोशी काही घेणं नाही देणं नाही इतर जॉब नाही काहीच नाही आणि त्याचे किती पाहुणे शंकर किटे. हा त्याने काय करायचे जे महिला कलाकार आहे, त्यांची जे लहान मुलं आहे हा. त्यांना आंघोळी घालायचे शंकर किटे ना. आणि बापरे. झोळीत टाकून हा. झोका द्यायचा. मग तर गाणं बी म्हणावं लागेल. हे त्यांचं काम झालं. हा. राजू मागार दिलीप निकमे हा, वा. याय ना महिला कलाकाराला जे काही मेकअपचं सामान लागल हा. काही लागल ते सर्व आणून द्यायचं. आणून द्यायची देखभाल त्यांच्याकडे. आता हा भीमाशंकर आणि हा योगेश देवीदास सोनवणे पहा हे कुठं कोणाला माहित नव्हतं. नाही नाही. पण ज्या कलाकाराच्या गाड्या आल्या सामान उतरायला सगळ्यात पुढे घ्यायचो. भीमाशंकर कधी बस स्टँडला नव्हता, गाडी इडून निघली का वावरात. हा ते थांबत होतं हा. का त्याने काय करायचं महिलाच्या पाण्याची व्यवस्था करायची. जार आणून द्यायची थंड पाण्याची. नंतर राहिले तुमचे मुजाफर मामू हा. आणि जमीर शेख. वा वा. हा याने जे कलाकार आहे महिला मंडळीला चहा पाण्याची व्यवस्था ठेवायची म्हणजे यांचे भांडणं होणार नाही. धन्यवाद. रामकृष्ण. जय.